ठीक आहे. नेक्स्ट एनीबडी? सॉल्व कर ना मला. हा, दिसत नाहीये का तुम्हाला स्क्रीन? मॅम माझा आन्सर 1/20. ओके. 1/20 2 13 4 26 -7 -8 -18 6 1. ठीक आहे, आपण आन्सर चेक करूयात आता. बघा आता एलिमेंट्स चेक करा. 2 21 -18 6. आता पहिल्यांदा फर्स्ट रो बघा. 2 6 4. आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स बघतोय. मॅम इनवर्स सांगू दे. नाही, इनवर्स नका सांगू, अगोदर ऍडजॉइंट बघा. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स बघा अगोदर. त्याच्यानंतर ऍडजॉइंट बघूयात आपण. चेक करा, एलिमेंट चेक करा. 2 6 4 21 -7 -8 -18 6 4. बरोबर आहे मॅडम. बरोबर आहे सगळ्यांचं? बरोबर आहे. आलंय मॅम. बरोबर आहे. यस चेक मॅडम. करा, चेक करा. आता ऍडजॉइंट ऑफ हे काय करतोय आपण? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. ठीक आहे, चेक करा तिथं आता. इज इट करेक्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Everyone's answer is same. Then here we are getting that A inverse, which is equal to adjoint of A divided by determinant of matrix A. So it is the answer. 1/20 into that matrix 2 6 4 21 -7 -8 -18 6 and 4. Now we are going for next. हे सगळे लिहून घ्या आणि आपण काय करूयात नंतर याच्यावर डिस्कशन करूयात. त्याचा आन्सर काय आहे नंतर बघूयात आपण. चालेल? यस प्रज्ञा, आन्सर इज करेक्ट ना? Yes, 70 ma'am. चालेल. ओके, हे सगळे एक्झाम्पल लिहायचेत मॅम. हा लिहून घ्या, लिहून घ्या, प्लीज लिहून घ्या. प्लीज नोट डाउन ऑल दीज एक्झाम्पल्स. This is for your homework. यस मॅडम. दहा एक्झाम्पल्स आहेत. ओके मॅडम. काही जणांना आन्सर विचारल्यानंतर लेफ्ट झाले का? असं नका करू. आणि ज्यावेळेस तुम्ही मीटिंग जॉईन करताय त्यावेळेस तुमचा रोल नंबर तुम्हाला दिलेला आहे. सपोज तुमच्याकडे तुमचा रोल नंबर नसेल तर परत एकदा मी तुम्हाला शेअर करते, ती शीट शेअर करते. त्याच्यामध्ये आपला रोल नंबर घ्यायचा आणि आपल्या नावाच्या आधी तो रोल नंबर लिहायचा. सपोज आपला 21 रोल नंबर आहे तर C21 लिहायचा. ठीक आहे, C21 आणि जे तुमचं पुढचं नाव असेल ते नाव कम्प्लीट करा तिथे पुढे. दुसऱ्या कोणत्याही अँड्रॉइड हे ते त्या ह्याच्याने जॉईन होऊ नका, कारण हे तुमचं अटेंडन्स मेंटेन करतोय आपण. रेकॉर्ड होतो तुमचा अटेंडन्स पण इथं. ओके, एक्झाम्पल्स लिहून झाले सगळ्यांचे? हो मॅम. ओके, आता पुढच्या स्लाइडला जाऊयात आपण. हे बघा इकडं
इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स इज. आता परत या ठिकाणी काही एक्झाम्पल्स लिहून घेतलेले आहेत आपण इथं 3x3 चे मॅट्रिक्स घेतलेत. याचा इनव्हर्स फाइंड आउट करायचं आपल्याला. लिहून घेऊ दे का मॅडम? हा लिहून घ्या, प्लीज लिहून घ्या. जेवढं आपण प्रॅक्टिस करतोय मॅथ्सला, एक लक्षात घ्या, आपण मॅथ्स मध्ये एक फंड आहे आपला. मी तुम्हाला एक सपोज 50 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले, ठीक आहे, ते तुम्हाला समजले किंवा नाही समजले, पण त्या 50 पैकी तुम्ही एखादा स्वतःहून सॉल्व्ह केलात, तर तो जो आनंद आहे तो त्या 50 एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यामध्ये नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो मॅथ्सची, तर त्यावेळेस स्वतःची सेल्फ प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. दुसऱ्यांचं बघून किंवा माझं मी सांगते म्हणून तसं करू नका. तर प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा. चुकू द्या, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, पण आपल्याला मेथड लक्षात आली तर ऑटोमॅटिक आपले सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह होऊन जातील. अँड यू विल बी द परफेक्ट इन मॅथमॅटिक्स. ओके, लिहून झाले सगळ्यांचे? Yes, ma'am. ओके, इथे आन्सर पण दिलेलं आहे, म्हणजे एक्झाम्पल्स आहेत. या ठिकाणी एमसीक्यू आहेत ऍक्च्युअल, पण आता हे आपण एमसीक्यू घ्यायचं नाहीये. आता या ठिकाणी डिटर्मिनंट्स आपण फाइंड आउट केलेत ऑलरेडी. आता हे सिम्पल वे मध्ये थोडस आपण ओझरता बघूया त्याच्यामध्ये. जस्ट वी आर गोइंग टू सी. फाइंडिंग डिटर्मिनंट्स ऑफ मॅट्रिसेस. डिटर्मिनंट कसा फाइंड आउट केला जातो? ज्यांना येत नाही त्यांनी थोडस लक्ष द्या. कसं आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करतोय, थोडस वेगळ्या मेथड मध्ये, म्हणजे थोडस कलरिंग मध्ये दाखवलं इथं. ऑलरेडी सगळ्यांना येतं डिटर्मिनंट काढता, पण ज्यांचं म्हणजे मगाशी एक दोघांचं थोडस प्रॉब्लेम होता, ते आम्ही शिकलो नाही वगैरे, ठीक आहे, इट्स ओके. पण आता तुम्ही इझिली करू शकता. इथं बघा, थोडस लक्षपूर्वक बघून घ्या ते. चेक आउट दॅट. सिम्पल वे मध्ये आपण इथं डिटर्मिनंट फाइंड आउट केलाय. दिसतंय इथं सगळ्यांना? कसं आपण ते चेक करा थोडस. डिटर्मिनंट फाइंड आउट करण्याची मेथड जी आहे, थोडस ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर करून दाखवलेलं आहे याच्यात. लुक ॲट दिस. सिम्पल वे मध्ये. श्रेयस आहेत का? हा मॅडम. थोडस बघून घ्या. डिटर्मिनंट येतं तुम्हाला फाइंड आउट करता? हो मॅम. ओके, प्लीज चेक आउट दॅट. हे बघा, 3x3 चा घेतला आपण, मगाशी 2x2 चं दाखवलंय आता. आता परत एकदा थोडस बेसिक कन्सेप्ट बघूयात. आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो. 1 0 0 1 2x2 चा झाला, 3x3 चा झाला इथं. मल्टिप्लिकेशन बघा. A into B is equal to B into A.
आता आणखीन एक आपण म्हणू शकतो इथं, ज्या वेळेस मॅट्रिक्स ए आहे, सपोज 2x2 चा मॅट्रिक्स आहे, त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला परत तोच मॅट्रिक्स मिळतो. ठीक आहे, तर बघा थोडस चेक करा इथं. Mathematically I into A is equal to A and A into I, that is also A. तर A इन्व्हर्स कसा फाइंड आउट केलाय बघा. 1 upon determinant of A into adjoint of A. आता मगाशी एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले, तेच एक्झाम्पल्स परत एकदा बघतोय आपण. जनरल डेफिनेशन आपण सॉरी मॅट्रिक्स इक्वेशन इन्व्हर्स मॅट्रिक्स कसा फाइंड आउट केलाय मगाशी. टेक द ओरिजिनल मॅट्रिक्स which for A and D, change the signs of B and C, multiply the new matrix by 1 over the determinant of the original. एक्झाम्पल घेऊयात आपण, सिंपल एक्झाम्पल. मगाशी जे सॉल्व्ह केलं होतं आपण त्याच टाइपचे थोडेसे सिंपल 2x2 च्या मॅट्रिक्स मधले एक्झाम्पल घेऊयात आपण इथं. दिसत नाहीये स्क्रीन? दिसतीये मॅम. पूजा इंगळे, स्क्रीन दिसत नाहीये तुम्हाला? नाही. येस मॅम. डिस्कनेक्ट व्हा तुम्ही, परत म्हणजे कनेक्ट व्हा. आता दिसते का स्क्रीन? नाही दिसत. दिसते मॅम. एक मिनिट. हा पूजा, असं करा, स्क्रीन म्हणजे परत एकदा म्हणजे डिस्कनेक्ट करून परत जॉईन व्हा. हा. ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आपण, फक्त बघा थोडेसे हे एक्झाम्पल. 2x2 चे मॅट्रिक्स घेतलेत आपण. इन्व्हर्स 1 upon determinant into matrix reloaded. Reloaded means adjoint of A. What happens when you multiply a matrix by its inverse? काय येईल सांगा आता. सपोज मॅट्रिक्स ए आहे आणि त्याचं मॅट्रिक्स त्याला मल्टिप्लाय केलं ए इन्व्हर्सने, तर त्याचा आन्सर काय येईल? Identity matrix. Identity matrix. A into A equal to identity matrix. Yes, that is correct. Suppose we have A and its inverse 8 minus 3 minus 5 2 2 3 5 8. तर त्यावेळेस आपल्याला काय मिळतं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन वी आर गेटिंग दॅट आयडेंटिटी मॅट्रिक्स. So A into A inverse is equal to I. Understood? Yes, ma'am. Yes ma'am. We are going for next.
एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायला शिकलेला आहे. आता या ठिकाणी बघा, जास्त आपण मॅट्रिक्स इक्वेशन सॉल्व्ह करतोय. आता मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये आपण एक्झाम्पल्स कसे घेतोय किंवा जे इक्वेशन्स घेतोय, सिस्टम ऑफ इक्वेशन्स दॅट आर इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय पर्टिक्युलर यूज करतोय. 3x plus 2y plus 4z is equal to 8. 4x plus 5y plus 3z is equal to 9. या टाइपचे जे इक्वेशन्स आहेत त्याला आपण काय करतो, सिस्टम ऑफ इक्वेशन्स म्हणतोय. ठीक आहे. मग आता हे सिस्टम ऑफ इक्वेशन असतील किंवा मॅट्रिक्स इक्वेशन्स असतील, हाऊ टू सॉल्व्ह दॅट मॅट्रिक्स इक्वेशन. ओके, तर हिअर फर्स्ट ऑफ ऑल वी आर गेटिंग दॅट इक्वेशन. आता या ठिकाणी एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण इथले. 3x plus 2y is equal to 11. 2x plus y is equal to 8. मग याचं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहू शकता तुम्ही? कसं लिहाल सांगा मला. कोएफिशिएंट घेऊन मॅम. बरं, याच्या आधी सोडून द्या, हे सोडून द्या. आता मॅट्रिक्स सोडायचं. हे जे एक्झाम्पल्स आहेत होमोजिनियस आहेत की नॉन होमोजिनियस आहेत तेवढं सांगा मला. Homogeneous. Homogeneous. होमोजिनियस आहेत मॅडम. होमोजिनियस आहेत, Homogeneous. नॉन होमोजिनियस आणि होमोजिनियस. मला डेफिनेशन सांगा बरं प्लीज. होमोजिनियस कधी म्हणतोय आणि नॉन होमोजिनियस कधी म्हणतोय आपण? Please note down there. Just I'm saying statement that homogeneous equation कधी असतं? जेव्हा एक्स अँड वाय सेम असतात. इक्वेशन इक्वेशन. आता इथे या ठिकाणी बघा 3x plus 2y is equal to 11 आहे. हे होमोजिनियस आहे की नॉन होमोजिनियस? तुम्ही म्हणताय होमोजिनियस. मला डेफिनेशन सांगू शकाल? सांगा, थोडस बोला. Yes, आदर्श. Linear equation from सुंदर क्लासेस आयडिया. हा, इकडे बघा थोडस. आता ज्यावेळेस आपण होमोजिनियस इक्वेशन लिहितोय त्याचा कॉन्स्टंट काय असतो सांगा. whether it is 0 or non-zero. Non-zero. Math 1. Non-zero. 0 0. एक लक्षात घ्या. सिस्टम ऑफ इक्वेशन. हा, थोडस म्यूट करा कोणाच चालू आहे ते. Now look at this. Whenever that equation, please note down. Whenever that equation in terms of ax plus by plus cz is equal to 0. Please note down. Whenever the equation is in the form of ax plus by plus cz is equal to 0, such type of equations are known as homogeneous equations. Got it? And after that, for next line, note down the equation ax plus by plus cz is equal to d. The equation ax plus by plus cz is equal to d
मीन्स अदर दॅन 0. तो डी म्हणजे काय असतो? कॉन्स्टंट असतो. अदर दॅन 0 असू शकतो तो. So that is this equation is called as non-homogeneous equation. फरक आला लक्षात दोघांचा? कारण आपल्याला पुढे एक्झाम्पल होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियसचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आपल्याला, त्यामुळे हे तुम्हाला बेसिक सांगते. Whenever the equation is of the type ax plus by plus tz is equal to 0 is known as homogeneous, and whenever ax plus by plus tz is equal to d, such type of equations are called as non-homogeneous. आता याला इथं नॉन होमोजिनियस का म्हणलंय? अरे इक्वेशन तर सेम दिसतं. ax plus by plus tz is equal to d. d हा कॉन्स्टंट आहे, अदर दॅन 0 आहे. तर त्या डी मुळे इक्वेशन चेंज होऊ शकतं आपलं. इक्वेशनची डिग्री असेल, ऑर्डर असेल, जे काही असेल तर ते चेंज होऊ शकतं. दॅट्स वाय इट इज नोन ॲज नॉन होमोजिनियस. गॉट इट? आणि इकडे 0 असतो, ax plus by plus tz is equal to 0 असतो. तर त्यावेळेस तिथं कोणतेही त्या इक्वेशनला चेंजेस होत नाहीत या साईडचे, त्यामुळे दॅट इज अ होमोजिनियस इक्वेशन. लक्ष सगळ्यांच्या? ते क्लिअर झाला? हा कन्सेप्ट क्लिअर झाला? Yes, ma'am. Yes, ma'am. या कन्सेप्टवर होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन्स, नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन्स या टाइपचे एक्झाम्पल्स आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. आता हे सिंपल एक्झाम्पल आपण घेतलं इथं 2x2 चं एक्झाम्पल घेतलंय. आता हे एक्झाम्पल कसं लिहू शकतो बघा. आता इकडे बघा. आता ज्यावेळेस हे इक्वेशन घेतलं, दिस इज अ नॉन होमोजिनियस इक्वेशन. 3x plus 2y is equal to 11. 11 हा other than 0 आहे. सेकंड इक्वेशन काय? 2x plus y is equal to 8. That is also non-homogeneous equation. आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचे. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहितोय बघा. x चा कोएफिशियंट काय? 3 आहे. तो पहिल्यांदा पहिल्या मॅट्रिक्स मध्ये घेतला. ठीक आहे, पहिला एलिमेंट म्हणून. परत y चा कोएफिशियंट काय? 2 आहे. दॅट इज सेकंड एलिमेंट ऑफ फर्स्ट रो. Now consider next equation 2x plus y is equal to 8. त्याच्यात पहिल्यांदा आपण x आणि y चे कोएफिशियंट काढूया. So 2 and 1. Now after that we are taking x y, कारण त्याचे कोएफिशियंट घेतलेत आपण, आणि इक्वल टू काय? कॉन्स्टंट आहे. म्हणजे पुढे काय आपलं इथं 11 आणि 8 आहे. आता बघा इकडं इकडं. So here the non-homogeneous system of equation, non-homogeneous system of equation can be written in terms of matrix form as. Look at this. पहिला मॅट्रिक्स कोणता आहे? 3x plus 2y चा फक्त आपण काय घेतलोय? कोएफिशियंट घेतलेत. So it is known as coefficient matrix. Please note down. It is called as coefficient matrix. Then after that xy. xy ला आपण व्हेरिएबल मॅट्रिक्स म्हणू शकतो किंवा मॅट्रिक्स ऑफ अननोन्स. मॅट्रिक्स ऑफ अननोन्स असंही म्हणू शकतो, कारण x आणि y आपल्याला माहिती नाही. सो मॅट्रिक्स ऑफ अननोन्स इक्वल टू पुढे काय? कॉन्स्टंट टर्म्स आहेत 11 आणि 8. आणि ज्यावेळेस हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहितोय आपण, तर त्याला मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट असं म्हणतोय. सो प्लीज नोट डाऊन दॅट. सगळ्यांनी लिहून घ्यायचं ते. पहिला कोएफिशियंट मॅट्रिक्स, मॅट्रिक्स ऑफ अननोन, अँड थर्ड जो मॅट्रिक्स घेतलाय आपण तो दॅट इज द मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. सगळ्यांना समजलं हे? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. आता non homogeneous system of equation can be written in terms of matrix form, that is coefficient matrix into matrix of unknowns. आता ह्याच्यामध्ये हे जे x आणि y आहेत हे कुठेही यूज होतात, फक्त ऍज इट इज आपण मॅट्रिक्स लिहितोय. त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन करतोय, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करतोय, त्यावेळेस फक्त ते जे ज्या ठिकाणी कॉन्स्टंट्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी नंबर्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत, त्याच्यावरच आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो. एक्स आणि वाय वर कसलेही ट्रान्सफॉर्मेशन होत नाहीत, त्यामुळे तो मॅट्रिक्स ऍज इट इज आपण तिथं तसंच लिहित जातो. ते पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय ना आपण, त्यावेळेस लक्षात येईल. ठीक आहे, ते एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता तात्पुरते जेवढे एक्झाम्पल्स आपण म्हणजे इथं काय केलंय, कोएफिशियंट मॅट्रिक्स घेतला, मॅट्रिक्स ऑफ अननोन घेतला आणि मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट घेतला. Whenever the
equations are non-homogeneous. In same way, homogeneous equations असतील तर homogeneous equation कसं असणार आहे तुमचे 3x plus 2y is equal to 0, 2x plus y is equal to 0. मग त्यावेळेस त्यांना मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहाल? पहिल्यांदा कोएफिशियंट मॅट्रिक्स ऍज इट इज, त्याच्यानंतर अननोन्स x आणि y तसेच राहणार आणि इक्वल टू काय असेल तुमचा 0 मॅट्रिक्स असेल. बरोबर आहे. त्यावेळेस आपण ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करतोय. पहिल्यांदा हे नॉन होमोजिनियसचे एक्झाम्पल घेतलं आपण, ते त्या ठिकाणी आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर जर होमोजिनियस मध्ये असतील तर याच टाइप मध्ये फक्त इथला जो कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहे त्या ठिकाणी तुमचा 0 मॅट्रिक्स असणार आहे. दोन्ही टर्म्स 0 0 असतील. आलं लक्षात? हे पुढे आपण शिकणारच आहे कारण त्याच्यावरच आपले खूपशे एक्झाम्पल डिपेंड आहेत होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियस वर. आता हे एक्झाम्पल आपल्याला गरजेचं नाहीये, हे आपण 12th मध्ये शिकले त्यामुळे तर काही करायचं नाहीये. आता मला सांगा हे कसं येईल, आता ह्याचं मॅट्रिक्स कसं येईल? 2 3 1 2 3 1 3 3 1 3 2 4 1 1 2 1 4 1 हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट. मॅट्रिक्स ऑफ अननोन किती आहेत तुमचे आता? X, Y, X Y Z Y Z. आणि कॉन्स्टंट काय असतील? मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट काय असेल तुमचा? minus 1. -1 1 -2. व्हेरी गुड. ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात आपण आता. ओके लंच ब्रेक किती ते किती आहे तुमचा? 12 ते 12 ते 1. 12 ते 1 आहे. मॅडम ठीक आहे. हे लेक्चर मध्ये ऍड झालंय का मॅडम? काय झालं सॉरी? मॅडम हे BCM2 लेक्चर होते का मॅडम? हा असू ते आहे, लास्ट लेक्चर घेणार आहे सर. तुमचे सगळे Okay, लेक्चर्स ma'am. होतील, पुढे असतील तिथं काही Okay, ma'am. टेन्शन घेऊ नका. ओके डोंट वरी अबाउट दॅट, वी विल टेक ऑल लेक्चर्स. आता थोडस लंच घ्या, त्याच्यानंतर फ्रेश होऊन परत क्लासला या. ओके मॅम. 50 मिनिटाचा ब्रेक घ्या फक्त. Okay, ma'am. ओके, चलो, हॅव अ गुड डे. थँक यू. सेम. थँक्स.